श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच अमावास्येला आषाढी अमावास्या किंवा दीप अमावास्या असं म्हणतात. श्रावणाचा पवित्र महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावास्या येत असल्याने घरातील दिव्यांची पूजा केली जाते. श्रावण महिन्यात वेगवेगळ्या सणांना वापरल्या जाणाऱ्या दिव्यांची हा महिना सुरू होण्याआधीच पूजा करण्याचा हा सण आहे. गरुड पुराणानुसार जो व्यक्ती आषाढ अमावास्येचे व्रत करतो तसेच पूजा विधी दान करतात त्यांना सर्व प्रकारच्या दोषापासून तसेच पापापासून मुक्ती मिळते. तसेच या दिवशी गंगा स्नान करणे दान करणे फारच लाभदायक ठरतं. दीप अमावास्येच्या दिवशी भगवान शंकर पार्वती आणि कार्तिकेय यांची पूजाही केली जाते. या दिवशी भगवान शंकराचे काही भक्त व्रतही ठेवतात. या दिवशी माशांना पिठाचे गोळे करून खायला दिले सुद्धा जातात. तसंच आषाढ अमावास्येला तुळशी किंवा पिंपळाच्या झाडाला 108 प्रदक्षिणा करण्याची सुद्धा प्रथा आहे. प्रदक्षिणा करताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप हा करून 108 प्रदक्षिणा घालायची. जर 108 प्रदक्षिणा घालणं शक्य नसेल तर किमान 11 प्रदक्षिणा तरी तुम्हाला घालायच्या आहेत. तसेच या पवित्र दिवशी पितरांना तर्पण देत पुरणाचा नैवेद्य दाखवतात. असं केल्याने पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद देतात. इतकंच नाही तर या दिवशी व्रत केल्याने आपले पूर्वज आपल्यावर प्रसन्न होतात, त्यांच्या आत्मेला शांती लाभते. या दिवशी एखादा झाड लावल्याला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं. हे झाड लावल्यामुळे आपल्याला ग्रहदोषांपासून मुक्तता मिळते. या दिवशी पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत. आणि म्हणूनच दीप अमावास्येच्या दिवशी आपल्याला मुलांवरनं एक नारळ ओवाळून टाकायचं. हा नारळ ओवाळल्यामुळे आपल्या मुलांना जर नजर लागलेली असेल, कोणत्या वाईट शक्तीचा प्रभाव असेल, करणी बाधा असेल, नकारात्मकता असेल, इडा पिडा असेल, दोष असतील, ते सर्व दूर होणारच आहेत. आणि त्यामुळे त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून प्रगती होणार आहे. जर ते अभ्यास करत असतील तर अभ्यासामध्ये प्रगती होईल. नोकरी किंवा व्यवसाय करत असेल तर त्यामध्ये त्यांना भरभरून असं यश मिळणार आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय जो प्रत्येक आईने आपल्या मुलांकरता करायचा आहे. त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश मिळालं पाहिजे. जर ते अभ्यास करत असतील तर त्यांनी केलेला अभ्यास त्यांना लक्षात राहिला पाहिजे, किंवा ते नोकरी किंवा व्यवसाय करत असतील तर त्यांना व्यवसायामध्ये किंवा नोकरीमध्ये भरभरून यश मिळालं पाहिजे. पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या मुलांमध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही. तर दोष म्हणजे काय, तर आपल्या मुलांना जर नजर लागलेली असेल, किंवा पितृदोष असेल, घरामध्ये वास्तुदोष असेल, किंवा त्यांची ग्रहदशा चांगली नसेल तर त्यामुळे सुद्धा त्यांच्या आयुष्यामध्ये अशा प्रकारच्या समस्या ह्या उद्भवत असतात. आणि म्हणूनच अशा विशेष तिथीला जेव्हा आपण आपल्या मुलांकरता काही विशेष उपाय करतो तर त्यामुळे निश्चितच आपल्या मुलांच्या हे दोषापासून मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते. हिंदू धर्मामध्ये नारळाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. साक्षात लक्ष्मी स्वरूप नारळाला मानलं जातं. असं मानलं जातं की ज्यावेळी पृथ्वीवर भगवान विष्णूने अवतार घेतला होता त्यावेळी आपल्यासोबत लक्ष्मी, नारळाचे झाड व कामधेनू या 3 गोष्टी आणल्या होत्या. नारळाच्या झाडाला यामुळे कल्पवृक्ष मानले जाते. नारळामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश तिन्ही देवांचा वास मानला जातो. तसेच पैशासंबंधित सर्व समस्या दूर करण्याकरता सुद्धा देवाला नारळ अर्पण केला जातो. तसेच घरामध्ये विधिवत पूजा करून हे नारळ ठेवले तर घरामध्ये धनाची वृद्धी होते. भगवान शंकराचे 3 डोळे आणि नारळावरील 3 डोळे यांची तुलना आहे. आणि म्हणूनच आपल्याला या नारळावर त्रिशूळ हे बनवायचं आहे. आपल्याला एक प्लेटमध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याचा गंध हा तयार करायचा आणि ह्या गंधाने आपल्याला नारळावर त्रिशूळ तयार करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमच्या घरामध्ये जो पण बाधित व्यक्ती आहे, जसं की तुमचा एखादा लहान मुलगा असेल जो त्याने खूप चिडचिड करत असेल, किंवा आजारी पडत असेल, किंवा त्याला जेवण जात नसेल,
किंवा इतर कोणत्याही समस्या असतील किंवा तुमच्या घरामध्ये एखाद आजारी व्यक्ती असेल जो बराच काळापासून खूप औषधं केली तरी त्याला काही फरक पडत नसेल, तर तुम्हाला काय करायचं, त्याला दक्षिण दिशेला तोंड होणार नाही, इतर कोणत्याही दिशेला त्याचं तोंड होईल अशा रीतीने तुम्हाला बसवायचं आहे. आणि त्यानंतर त्याच्या डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा तुम्हाला हा नारळ जो आहे तो उतरवायचा. उतरवताना निरंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत करत हा नारळ उतरवायचा आहे. त्यानंतर जी आहे तुम्हाला हा नारळ तुमच्या घराच्या बाहेर नेऊन लांब टाकून द्यायचं. टाकताना फक्त काळजी एवढी घ्यायची आहे की ह्याच्यावर कोणाचा पाय पडणार नाही किंवा कोणाच्या अंगणामध्ये किंवा कोणाच्या घराच्या शेजारी टाकायचं नाही. अशा रीतीने तुम्हाला टाकायचं आहे की त्याच्याजवळ कोणीही गेलं नाही पाहिजे. कारण आपल्या घरातले जे दोष असतात किंवा आपल्या घरातले जे व्यक्तीचे जे दोष असतात ते आपण त्या नारळाबरोबर बाहेर काढून टाकलेले आहे. त्याचबरोबर हा उपाय करताना तुम्हाला कोणी रोखणार नाही, टोकणार नाही किंवा तुम्हाला हा उपाय करताना कोणाशी बोलायचं नाही. त्याचबरोबर वाटेमध्ये जेव्हा तुम्ही हा नारळ फेकायला जाणार आहेत तेव्हासुद्धा तुम्हाला कोणाशीही बोलायचं नाही. सरळ हा नारळ नेऊन टाकून द्यायचा आहे, सरळ घरी यायचं, स्वच्छ हातपाय धुवायचे आणि आपल्या देवांचं दर्शन हे घ्यायचं आहे. अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे. अगदी तुम्ही स्वतः करता सुद्धा हा उपाय करू शकतात. हा उपाय केल्यामुळे प्रखरातली प्रखर नजर लागलेली असेल तर ती सुद्धा दूर होते किंवा एखाद्या वाईट शक्तींचा प्रभाव असेल, करडीबाधा असेल, पीडा असेल किंवा बराच वेळापासून एखाद्या आजारपणापासून तुम्ही त्रस्त असतील तर त्या त्रासापासून सुद्धा तुम्हाला मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते. उपाय अतिशय साधा आहे पण त्याचा प्रभाव एवढा मोठा आहे कारण नारळामध्ये मोठ्यात मोठी नकारात्मकता शोषून घेण्याची क्षमता असते. म्हणूनच अमावास्येच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं. नक्की करून पहा आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.